पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ आडकोजी महाराज की जय। तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय। गुरुवर्य ऋषी संत घुसरकर महाराज की जय। सब साधु संतन की जय। भारत माता की जय। ओम नमस्ते अद्वितीयाय त्रिगुणात्म स्वरूपिणे अनंत कोटि ब्रह्मांड नायकाय परात्मने आनंदमानंद करः प्रसन्नं सत्य ज्ञान स्वरूपं निजबोधयुक्तं योगीन्द्रमीड्यं भवरोग वैद्यं श्री सद्गुरुं नित्यं अहं नमामि। ज्ञानदेवं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेम स्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परां मूर्तिं देवक्षेत्रनिवासिनं तुकारामं महद्वन्दे भक्तराजचतुष्टकम्। श्रीमञ्जुलावृन्मणिमाणिकेशं श्रीखञ्जरीशं जनहृन्निवेशं श्रीग्रामगीताजनकं प्रशान्तं सद्गुरुराष्ट्रसन्तं नमामि। सद्गुरुराष्ट्रसन्तं सततं नमामि। ॐ ध्येयं सदा परिभवग्नम् अभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं। राष्ट्रसंत गिरोद्गीर्णं ग्रामकल्याणचिन्तनं दीनार्थकरुणापूर्ण ग्रामगीतामृतं महत् शास्त्रसिद्धान्तानुगतं गुरुवाक्येषु सम्मतं स्वानुभूतिप्रमाणं च ग्रामगीतामृतं महत्। विदर्भी गर्जिली ज्यांची समन्वयी वाणी वाल्मिकी राष्ट्रसंत अनुचर महर्षी मनोनी आपुलिया कवन प्रवचने राष्ट्रधर्म शिकवितो ऐशा संतवरा गुरुवरा श्री घुसरकरा वंदितो ऐशा संतवरा गुरुवरा घुसरकरा वंदितो। सद्गुरुनाथ महाराज की जय। हम हो पुजारी तत्व के गुरुदेव के आदेश के सच प्रेम के नित नेम के सद्धर्म के सत्कर्म के हो चिड़ झूठी राह की अन्याय की अभिमान की सेवा करन को दास की परवाह नहीं हो जान की। सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूजनीय श्री गुरुदेव विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज वेदांना लोक भाषेत आणणारे अधिकृत अधिकारी संत जगद्गुरु तुकाराम महाराज, विदर्भ केसरी वैराग्यमूर्ती गाडगे बाबा, मानवतेचे महान पुजारी ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, गुरुवर्य ऋषी संत घुसरकर महाराज आदी करून सर्व संत वृंदांच्या चरणाशी नतमस्तक होऊन तद्वत भगवत रूप श्रोतृगणाच्या पायाशी नतमस्तक होऊन आजच्या या 22व्या आणि दुसऱ्या श्लोकाच्या समारोपाकडे नेणाऱ्या या चिंतनाकडे आपण वळत आहोत। काल आपण पाहिलं
की आम्ही जे जे काही सत्कर्म करतो आहोत, सद्धर्माचं आचरण करतो आहोत, सत्नियमांचं पालन करतो आहोत, सत्य प्रेमाचे उपासक आहोत आणि असत्य गोष्टींचे अन्यायाचे विरोधक आहोत, त्याच्या बाबतीत आपल्या अंतःकरणामध्ये अभिमान अशा पद्धतीचा जागृत होऊ नये म्हणून हो चीड झूठी राह की अन्याय की अभिमान की. परंतु हा अभिमान कशानं जाणार आहे, तर हा अभिमान परिपूर्णतः नष्ट होण्याकरिता अंगामध्ये नम्रता येणं महत्वाची गोष्ट आहे. आणि नम्रता ही जी येत असते ती कशानं येते त्याचं सूत्र महाराजांनी सांगितलं आहे. नम्रता तुमच्यामध्ये आली पाहिजे आणि अहंकाराचा परिपूर्णतः नाश झाला पाहिजे किंवा अहंकाराचा लवलेशही नसला पाहिजे. याच्याकरिता कोणती गोष्ट आवश्यक आहे ती गोष्ट महाराज सांगतात या श्लोकाच्या शेवटच्या ओळीमध्ये की सेवा कर नको दास की परवाह नहीं हो जानकी. सेवा, कारण तुम्हाला जर काही प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुमच्यामध्ये सेवा असली पाहिजे, तुमच्यामध्ये दास्यत्व पत्करण्याची भूमिका असली पाहिजे. आमच्या संतांनी देवाकडे एकच मागणी केली आहे, देवाला मागणी नाही केली आहे, संतांकडे एकच मागणी केली आहे, आपुले दासीचा दास करुणी ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. आमचे संत म्हणतात हाच आशीर्वाद द्या. कोणता? आपल्या दासाचाही दास करून ठेवा. तुकडोजी महाराजांनी म्हटलं आहे कि बन के दासन का दास कहता तुकड्या विश्वास, बन के दासन का दास किंवा प्रचारत कान करवी झालो दास सर्व लोकांचा. त्यांचं एक भजन असं नाही की ज्या भजनामध्ये तुकड्याच्या समोर दास अशा पद्धतीचा शब्द लावलेला नाही आहे. आणि म्हणून महाराजांच्यावर ज्या वेळेस साधू समाजामध्ये महाराजांवरती किचड उचलल्या गेलं होते की हे कोणता साधू आहे, याला शास्त्र नाही, याला परंपरा नाही, अशा पद्धतीचं जेव्हा तुकडोजी महाराजांच्या वरती आणि किचड उचलल्या गेलं होतं, काही साधू विरोधात गेले होते. साधू त्यांच्या हातातले भाले घेऊन मारण्याकरता, त्यांच्या हातातले चिमटे घेऊन मारण्याकरता पुढे येत होते. त्यावेळेस जे जयेंद्रपुरीजी होते, मठाधीश महामंडलेश्वर जयेंद्रपुरीजी, त्यांनी लोकांना शांत केलं. आणि साधू लोकांना शांत केल्यावरती महाराजही बोलले, लोकांचं प्रेम होतं, त्या साधूंना मारण्याकरता काही लोक गेले. तेव्हा महाराजांनी त्यांना सांगितले अशा पद्धतीचं कृत्य करणं हे योग्य नाही, साधूंवरती हत्यार उचलणं हे आपलं काम नाही आहे. म्हणून त्या साधूंना उद्यात आपण बोलू. दुसऱ्या दिवशी त्याच्यावर चर्चा झाली. ते सगळे साधू महाराजांच्या समोर नम्र झाले आणि महाराजांच्या समोर ते नतमस्तक झाल्याच्या नंतर महाराजांना त्या साधूंनी विचारलं. मी कथाभाग पूर्ण सांगत नाही, पुढे पुन्हा तो कथाभाग सांगण्याचा माझा मानस आहे, म्हणून मी आता शॉर्टकटमध्ये घेतो की त्या ठिकाणी ज्यावेळेस महाराजांना विचारलं, 9व्या खंडामधला हा भाग आहे जीवनयोगीच्या 9व्या खंडामधला, आणि महाराजांना विचारलं होते एवढं सगळं तुम्ही केलं की हे सगळे साधू लोक तुमच्या पायाशी नतमस्तक झालेत, नम्र झालेत, कशाच्या माध्यमातून प्राप्त झालं? तर महाराजांनी दिलेलं उत्तर होतं कि अय साधु और महंतो तुमने कमाई क्या करी, जीवन तपस्या में गमाया तब प्रतिष्ठा ले भरी. तुम्ही जीवनभर तपस्या केली तेव्हा कुठे तुम्हाला आणि ही प्रतिष्ठा अशा पद्धतीची प्राप्त झाली आहे. पण इस दास ने तो नम्रता से सबको अपना सा किया, परमात्मा सुख भी पा लिया और स्वानंद सुख अजमा लिया. अशा पद्धती म्हणजे इस दास ने तो नम्रता से, जेव्हा मी दास झालो आणि नम्र झालो त्याच्यामुळे हे सगळं माझ्या जीवनामध्ये साध्य झालं. अशा पद्धतीचं उत्तर महाराजांनी दिलं होतं. अर्थातच सेवा कर्ण को दास की परवाह नाही हो जानकी. काय सुंदर शब्द आहेत. पण या शब्दाचं काही काही ठिकाणी आम्ही प्रार्थना अष्टक गुरुदेव शिवमंडळ मज्जामध्ये भेटी देण्याकरिता जाण्याचं योग्य ते ठिकाणी आम्ही पाहतो लोक काय काय विपर्यास करतात. महाराजांच्या समोरच काही महाराजांच्या भजनाचा विपर्यास करून अपभ्रंश करून अशा पद्धतीचं म्हणत. नागपूरमधला प्रसंग आहे. महाराजांच्या समोरच महाराज आले आहेत आणि तिथं भजन चालू होतं. तुकडोजी महाराजांचंच भजन म्हणणं चालू होतं. त्या ठिकाणी ते सद्भाविक भजन म्हणत होते. त्यांनी भजन म्हटलं. त्या भजनामध्ये ते म्हणत होते की
महाराज आले आणि महाराज बसले आणि ते भजन चालू होतं, सतगुरु नाम तुम्हारा दिल से प्यारा. महाराजांच्या समोर त्या ठिकाणी ते लोक म्हणत होते की लेकिन सतगुरु तिरपाच पाहे, अशा पद्धतीचं काही अपभ्रंश करतात. तसे याही ओळीचा बरेच लोक अपभ्रंश करताना आम्ही पाहिले आहेत की सेवा करू नको दास की परवा नाही हो जानकी, असंही सुद्धा आम्ही भंडारा जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी ऐकलं होतं. असो, पण याचा अर्थ असंही काही सुज्ञ लोक वा अतिशहाणे श्लेष अलंकाराचा उपयोग करून असा लावू शकतात. व्याकरणानुसार त्याला श्लेष अलंकार म्हणतात की परवा नाही हो जानकी, अर्थात रामायणामध्ये राम जानकीला सांगून राहिला, जानकी सेवा करताना तू काहीचीच पर्वा करू नको, असाही अर्थ कदाचित काही लावू शकतात. परंतु याचा अर्थ इतकाच आहे की आपल्यापेक्षा कनिष्ठांचीही सेवा करत असताना, आपल्या साध्या सामान्य नोकर चाकरांच्याही बाबतीत सेवा करत असताना त्यांचीही शुश्रूषावा, त्यांचंही रक्षण करण्याकरिता आपल्या जीवाचीही सुद्धा आपण पर्वा करू नये. अर्थातच जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे करा सेवा, आली जीवावरी तरी, जीवावर जरी बेतत असेल तरी सुद्धा तुम्ही सेवा करा. हा जगद्गुरु तुकोबारायांचा संदेश अर्थातच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या ठिकाणी देत आहेत की सेवा कर नको दास की परवाह नाही हो जानकी. अर्थात त्यांचीही सुद्धा सेवा शुश्रूषा करण्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता बाळगू नये. अर्थातच अशा पद्धतीचा एखादा प्रसंग जे जगद्गुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या समोर सगळं तत्वज्ञान मांडतायत, बोलतायत, त्या महाराजांच्या जीवनामध्ये अशा पद्धतीचा काही प्रसंग आलायत का? त्या महाराजांनी कदाचित अशा पद्धतीची काही सेवा केलेली आहे का? याचाही विचार आपल्याला करायचा आहे. कारण सेवा करत असताना हा विचार आपल्या मनामध्ये असला पाहिजे की सेवा ज्याची करतो आहे तो श्रेष्ठ आहे, तो कनिष्ठ आहे, त्याचा विचार न करता आम्ही सेवा केली पाहिजे. आणि म्हणून सेवेचा जो भाग आहे, सेवेचं इतकं महत्त्व महाराजांनी वर्णन केलेलं आहे की त्या सेवेनं काय काय सामर्थ्य तुमच्यामध्ये निर्माण होऊ शकते, त्याचं चिंतनच या ग्रामगीतेच्या 9व्या अध्यायामध्ये, सेवा सामर्थ्य अध्यायामध्ये महाराजांनी फार सुंदर अशा पद्धतीचं केलेलं आहे. आणि म्हणून सेवा हा महत्त्वाचा विषय, इतका महत्त्वाचा विषय आहे की महाराजांच्या आवडीचा शब्द जर कोणता असेल तर सेवा आहे. म्हणून महाराजांनी गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली. तर शोकांतिका आहे, त्याच्यातली सेवा निघून गेली, फक्त गुरुदेव मंडळ शिल्लक राहिलं, शोकांतिका आहेत. परंतु सेवा हा शब्द महाराजांना अतिशय प्रिय आहे. कारण ज्याच्यामध्ये सेवा आहे तो माणूस चांगला बोलणारा वक्ता नसेल, कदाचित दिसण्याकरताही सुंदर नसेल, कदाचित तो परिस्थितीनंही नाजूक असेल, साधा भाबडा असेल, परंतु त्याच्या अंतःकरणामध्ये जर सेवेच्या बाबतीत जिव्हाळा असेल आणि शुद्ध अंतःकरणाने सेवा करणारा जर तो असेल तर तो सगळ्यांच्या आवडीचा व्यक्ती झाल्या वाचून राहत नाही. तो दिसे बिचारा साधा भोळा, परी हृदयी कार्याचा जिव्हाळा, हवाची वाटे सकळा, सेवा गुणे इतकं सेवेचं महत्त्व आहे. आणि म्हणून सेवेच्या संदर्भात राष्ट्रसंतांच्या जीवनामध्ये कधी असा एखादा प्रसंग आलाय का, असा जर प्रश्न निर्माण होत असेल तर जीवनयोगी या चरित्रखंडामध्ये 2ऱ्या भागामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनात एक प्रसंग आलेला आहे. हठयोगाची प्रक्रिया ही जो योग्यता संपन्न अशा पद्धतीचा महात्मा असतो तो 1 वर्षामध्ये पूर्ण करू शकत असतो, असं हठयोग प्रदीपिका नामक योगाच्या संबंधातला ग्रंथ सांगतो आहे. परंतु हा हठयोग अवघ्या 6 महिन्यामध्ये परिपूर्ण पार करून योगसिद्ध झालेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, त्या काळातले देवबाबा, त्या चिमुरनेरीच्या भागामध्ये फिरत असत. आणि ते फिरत असताना त्या भागामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्या भागात फिरत असताना
त्यांचे एक स्नेह होते कृष्णरावजी भुते, त्यांच्याकडे महाराजांचं त्यांच्या माडीवर मुक्काम राहत होता आणि अत्यंत निष्ठेनं आणि श्रद्धेनं ते महाराजांची सेवा करत असत, सहकुटुंब सहपरिवार. तर काय झालं, एक दिवस ते कृष्णराव भुते काही कामानिमित्त आपला नोकर सोबत घेऊन बाहेरगावी काही कामानिमित्त गेले आणि महाराज बाहेर जात असत, काही खेळण्याच्या दृष्टीनं किंवा काही वनामध्ये विहार करण्याच्या दृष्टीनं महाराज बाहेर जात असत. परंतु त्या दिवशी कृष्णराव घरी नव्हते आणि म्हणून मग त्यांची जी पत्नी आहे तिला ताईबाई म्हणत होते आणि त्यांची जी एक कन्या होती वत्सला, त्यांना निराधार अशा पद्धतीचं सोडून जंगलात फिरण्यासाठी जाण्याची इच्छा महाराजांची काही झाली नाही. म्हणून ते त्या दिवशी महाराज तिथं थांबले, कारण खावे त्याचे काम करावे आवडी असं महाराजांचं एक मत आहे. म्हणून महाराज काही गेले नाही, देवबाबा बाहेर गेले नाही. पण झालं काय की त्याच दिवशी नेमकं त्या कृष्णराव भुते यांच्याकडचे एक जवळचे नातेवाईक आणि फार गर्भश्रीमंत अशा पद्धतीचे असलेले मोठे गावचे आबाजी चावजी पाटील ब्राह्मण त्या दिवशी त्यांच्याकडे आले आणि आल्यानंतर चांगले मालगुजार होते. त्यांची दमनी उभी राहिली आणि त्यांनी पाहिलं की दमनीचा आवाज झाल्यानंतरही सुद्धा कोणत्याही प्रकारचा नोकर आणि त्या ठिकाणी आलेला नाही. आणि पाहिल्यावर अरे सारे नोकर कुठं मेले, कुणीच कसा येत नाही समोर, अशा पद्धतीने त्यांनी धवश आरोळ ठोकली. आणि ते ठोकल्याबरोबर महाराजांना असं वाटलं की आता आपलं जण कर्तव्य आहे, आलोजी असं म्हणून लगेच महाराज त्या ठिकाणी गेले आणि त्यांना नमस्कार केला. त्यांची बैल बांधून ठेवले, त्यांची दमनी बैलांना चारा टाकला त्यांच्या, आणि सगळ्या पद्धतीचं पाणी ओढून विहिरीतून पाणी ओढलं, त्या पाटल्याला पाणी दिलं पाय धुण्यासाठी आणि सगळ्या गोष्टी केल्या आणि नोकर समजून सगळ्या गोष्टी केल्या आणि त्या पाटल्याला दिवाणखान्यात बसवलं. आणि तो पाटील महाराजांना एक नोकर समजून अद्वा तद्वा अशा पद्धतीचं भयानक जे नाही ते बोलायला लागला होता त्या श्रीमंतीच्या मधामध्ये, आणि त्या शिव्या देत होता. त्याचा मात्र तुकडोजी महाराजांना आनंद वाटत होता. इतका तो गरम झाला होता, परंतु महाराज त्याची मात्र सेवा करत होते, तो शिव्या देत होता. कारण महाराजांचं मत आहे की साधूने सुद्धा नवरदेवासारखं लोकांकडून सेवा करून घेऊ नये, तर त्या साधूने सुद्धा सेवा केली पाहिजे. आणि म्हणून महाराजांनी साधू लोकांना एक प्रश्न विचारला आहे की क्यों बैराग लिया है, घर को त्याग दिया है, अबे बोल साधू बोल, सेवा करता की नाही. आणि म्हणून साधूनही सेवा केली पाहिजे हा महाराजांचा बाणा होता. आणि म्हणून त्या कृष्णराव भुतेंकडे आलेल्या जे त्यांचे नातलग होते आबाजी चावजी पाटील ब्राह्मण, त्यांची यथोचित सेवा महाराजांनी केली. तो शिव्या भयंकर शिव्या देत होता, श्रीमंतीच्या मधामध्ये तो गर्क होऊन महाराजांना शिव्या देत होता आणि महाराजांनी त्या शिव्याचे मौज घेत होते. त्याचा तो गरमपणा महाराजांनी त्याला दिलेला गरम चहा पिल्यावरच थंड झाला. आणि महाराजांची भूमिका होती मानामान सारे गुंडाळावे येथे, घालावे पालथे साधूपण, धरुनी कुऱ्हाडी फोळावी ती मुडी, दास्यत्व अंजुळी करा पुढे, अशी महाराजांची भूमिका. म्हणून महाराजांनी चहा दिला. तो चहा पिल्यावर तो थोडा शांत झाला. मग म्हणायला लागला की गड्या तू चांगला नोकर आहेस, मी इतकं बोललं पण तू माझी चांगल्या पद्धतीची सेवा केली गड्या, मी असं बोलायला नव्हतं पाहिजे तुला, अशा पद्धतीचं तो बोलला. आणि मी इतकं बोलूनही तू खुशीतच आहेस, आणि खुशीत असल्यावर इतकं सगळं काही तू ठीकठाक सेवा करतो, आपल्याला तू आवडलाय गड्या, काय रे तुझं नाव, असं ज्यावेळेस त्यानं विचारलं त्यावेळेस माणिकदेव म्हणाले बाबा तुकडे आहे माझं नाव. बरं 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 तुकडे आहे, कुठं राहतं का. तेव्हा महाराज म्हणाले अजी वराड आमनी खेडं आहे ना यावली नावाचं, त्याची राहतो जी, आणि गाव म्हणतो कोणतं नाही बा, पण येथील हाव सध्या. असं म्हटल्यावर मग
इथं नव्यानंच लागला वाटते. काय देतात कृष्णराव पगार विगार, असं त्या पाटलानं विचारलं. मग त्या पाटलानं विचारल्यावर माणिकदेवानं उत्तर दिलं, कायचा पगार जी मालक, अंगाले भत्ता अन पोटाले घाटा, बिडी उभारीची भेटते जी. असं म्हटल्यावर तो पाहुणा म्हणायला लागला, तसा तर फार हुशार दिसतोस गड्या तू, डोळे थोडे वेळसर आहे. बरं असं कर, आता माझे हातपाय चेपून दे बरं. मग हातपाय चेपून द्यायला तो लागले माणिकदेव. ते लागल्यावर सगळं अंग कसं म्हणे दुखून आलाय ते चेपून महाराज चेपून द्यायला लागले. आणि बराच वेळ त्याचं अंग महाराजांनी दाबून दिलं. आणि रात्रीच्याही जेवणानंतर झोपेपर्यंत, झोप लागतपर्यंत तो बडबड त्याची चालूच होती. महाराज त्याचे हातपाय दाबून देत होते. त्याला रात्रभर हातपाय त्याला झोप लागेपर्यंत दाबले. मग रात्रभर झोप लागली. तर महाराज सकाळीच उठले. आपलं काही लिखाण वगैरे करत असताना सूर्योदयी तो सूर्यवंशी पाहुणा, तो काही लवकर उठते, तो मस्त आरामशीर उठला. आणि लगेच तो उठल्याचं पाहिल्यावर माणिकदेवानं त्याचा शौच मुखमार्जनाची व्यवस्था करून दिली. आणि बिछायात उचलून सगळं साफसूफ करून दिलं. आंघोळीचं पाणी टाकून दिलं. आणि टॉवेल, साबण, मंजन सगळ्या गोष्टी देऊन त्या पाहुण्याचे पाय धुवून दिले. आणि सगळ्या गोष्टी तो मग दात घासता घासता ते पीकदाणीमध्ये ते पाहुणा थुंकत होता. ते माळ धरून बोलून तेव्हा तो पाटील महाराजांना म्हणायला लागला, अरे तुकडू, मोठा छान नोकर आहेस गड्या तू. अशी झोप लागली रात्रभर, आमच्याकडे येशील तर भरपूर पगार देईल, चालतं काय मोटर गाव. त्यावेळेस महाराज म्हटले की येईन कधीतरी, जरूर येईल, असं महाराजांनी म्हटलं. आणि अशा पद्धतीचा तो संवाद चालू असताना तेवढ्यातच काय झालं की दमनीचा आवाज आला, घुंगरू वाजले. आणि महाराजांनी ओळखलं, रे कृष्णराव भुते आले, आता आपण इथं थांबणं बरं नाही. त्यांनी तांब्या तसाच खाली ठेवला आणि ते वर माळीवर आपल्या जागेवर जाऊन बसले. आणि पाहुणे दिसल्याबरोबर कृष्णराव भुते, हो राम 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 राम, कधी आले, कसे काय काय तुमची. आता कृष्णराव भुते म्हटल्यावर तुमची सेवा अशा पद्धतीची झाली नसेल, कारण नोकर जो होता तो नोकर मी सोबत नेला होता, आता कसं. तेव्हा कृष्णराव म्हणाले, हो कुठं, कशी काय आमची गैरसोय होणार. तुमचा जो नवीन नोकर आहे ना, तो त्या नोकरानं फार अशा पद्धतीची खुशामत माझी केलेली आहे. आणि काय पाय दाबून दिले आणि सगळ्या दिसते बिचारा बावळट, पण खूप त्यानं अशा पद्धतीची सेवा केली. म्हणलं नोकर तर माझ्यासोबत होता, मग तुमची सेवा अशा पद्धतीची कोणता नोकर करणार. त्यावेळेस त्या कृष्णराव भुतेने सांगितलं, तो नाही का तुमचा नोकर तुकड्या, त्यानं माझी सेवा केली. असं म्हटल्याबरोबर कृष्णराव भुतेचे डोळे लाल झाले. आणि ते त्या पाहुण्याला म्हणाले, आत्ताच्या आत्ता चालते व्हा, नाहीतर काय होईल काही सांगता येत नाही, माझ्यासारखा वाईट दुसरा कोणी नाही, असं त्यावेळेस कृष्णराव भुते बोलले. आणि त्या पाहुण्याला असं वाटलं की अरे बापरे, आता मात्र भयानक बेकार परिस्थिती आहे. आणि म्हणून कृष्णराव भुते त्या ठिकाणी त्या पाहुण्यांच्याकडे गरम झाले. आणि पाहुणे ते निघून गेले. आणि पाहुणे निघून गेल्यावर त्या महाराजांच्या पायावर कृष्णराव भुते गेले. आणि त्यांनी साश्रू नयनांनी महाराजांच्या पायाचा अभिषेक केला की महाराज, आमच्या घरी काय तुमच्यावर ही पाडी आली, किती बेतली आहे. इतक्या पद्धतीची सेवा करत असताना कुठल्याही प्रकारचं महाराजांच्या अंतःकरणामध्ये खंत निर्माण झाली नाही की मी एक साधू आहो. आणि मग त्या काही दिवसांनी असा काळ असा झाला की त्या मोठे गावला महाराजांच्या भजनाचा कार्यक्रम होत होता. आणि तिथले लोक महाराजांना दमनीमध्ये बसवून नेत होते स्वतः. आणि ते आबाजी चावजी पाटील ज्यांची महाराजांनी सेवा केली, ते स्वतः महाराजांची सेवा करत होते आणि खंत व्यक्त करत होते. अर्थात मला या ठिकाणी सांगायचं आहे की तुम्ही जर अशा पद्धतीची निरभिमान होऊन सेवा केली तर मग मात्र सद्भाविक सज्जन हो, त्या केलेल्या सेवेचं फळ मात्र असं होते की एक काळ असा येतो की जनता जनार्दन तुमची सेवा केल्या वाचून राहत नाही. आणि हीच गोष्ट जगद्गुरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना या ठिकाणी स्पष्टपणे सांगायची आहे. आणि म्हणूनच महाराज म्हणतात की सेवा करण को दास की परवाह नाही हो जान की. आमच्याकडे सेवेची परवा असू नये, कारण जे ज्ञानाचा कुरठा तेथ सेवा हा दारवंठा.
तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. तर तुम्हाला जर ज्ञान अशा पद्धतीचं प्राप्त करायचं असेल तर तुमच्या जीवनामध्ये सेवा हा महत्त्वाचा विषय असला पाहिजे. आणि म्हणून महाराजांनी सांगितलं की सेवा करणको दास की परवा नाही हो जानकी. महाराजांनी त्यांचे दास असलेले कृष्णरावजी भुते यांच्या घरी सुद्धा सेवा अशा पद्धतीची केली. आणि म्हणून जगद्गुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या ठिकाणी सांगतात की सेवा करणको दास की परवाह नाही हो जान. कारण गुरु जरी झाला तरी शिष्याची जो नेघे सेवा मानी देवा सारिखे त्यालाच खऱ्या अर्थानं गुरु अशा पद्धतीची संज्ञा प्राप्त होते. कारण ग्रामगीता शास्त्र असं बोलते की गुरु म्हणून न गुरगुरावे आत्मवत सर्वांशी जाणावे आणि उठण्या बसण्या पासून शिकवावे आई सारखे अज्ञजना. हे गुरुचं अशा पद्धतीचं कर्तव्य असते. आणि म्हणून दास्यत्व, दास्यत्वाच्या संबंधाने जर विचार केला तर स्त्रीला चरणाची दासी म्हणणारे सुद्धा महाभाग आपल्या देशामध्ये कमी नाहीत. परंतु आज ज्यांची जयंती आहे सद्भाविक सज्जन त्या अहिल्याबाई होळकरांसारख्या स्त्रिया सुद्धा या देशामध्ये कमी झालेल्या नाहीत. हे विसरून चालता येणार नाही. आणि म्हणून सेवा करणको दासकीचा अर्थ काही लोक दासिकी असा घेऊन प्राणपणानं विपत्तीत स्त्री सेवा ही केली पाहिजे. स्त्रीवर जर एखादं संकट असेल तर स्त्रियांच्या ज्या काळामध्ये स्त्रिया काही पराधीन आहेत त्या काळामध्ये स्त्रियांची सुद्धा सेवा करणं अशा पद्धतीचा दासिकी असा अर्थ करून त्या पद्धतीचं करणं आवश्यक आहे. कारण स्त्रियांना पायाची दासी समजणं हे नीचतेचं लक्षण आहे. कारण आमच्या संस्कृतीमध्ये जे ग्रंथ आहेत ते ग्रंथ सांगतात, आमची स्मृती सांगते की यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता यत्र यास्तु न पूज्यन्ते सर्वात्तस्त्रा फला क्रिया. अर्थात ज्या ठिकाणी नारीचा सन्मान होतो त्याच ठिकाणी देवतेचा वास असतो आणि ज्या ठिकाणी नारीचा सन्मान होत नाही त्या ठिकाणी मात्र सद्भाविक सज्जन हो त्या ठिकाणी भूतनाश. आणि म्हणून त्या पद्धतीनं आम्ही स्त्रियांची सुद्धा सेवा करण्याचा आमचा मानस असला पाहिजे. कारण पत्नी जरी असली तरी सुद्धा रामकृष्ण परमहंसांसारखी त्या शारदा देवीची पूजा त्यांनी केली होती तशी आम्हाला करता आली पाहिजे. ज्यावेळेस त्या स्त्रियांच्या काही अडचणी असतील, त्या स्त्रियांकडून काही होत नसेल, त्यांना त्रास असेल एखादा किंवा बिमार असतील तर त्यांची सेवा शुश्रूषा अत्यंत निष्ठेनं तिच्या पतीने सुद्धा करणं कर्तव्य आहे. मात्र मग त्या पत्नीचीच सेवा करत बसायचं अशा पद्धतीचंही नाही. कारण काही लोक मग पत्नीची सेवा करतात, स्त्रीची सेवा करतात तर माबाप नदी नाले सप्तीरथ घरवाली अशाही पद्धतीचं कुठं दिसून येते. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात की बाईलेचा दास पित्राशी उदास भिकाऱ्यास भीक देऊ नेदी. अशा पद्धतीचंही वर्तन त्याचं असू नये. तर संकटामध्ये मात्र स्त्रियांची सेवा सुद्धा आपल्याकडून घडली पाहिजे. आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे सद्भाविक सज्जन हो की स्वामित्व मालकपणा किंवा एक अधिकारीपणा आपण जो गाजवत असतो एखादा अधिकार, त्याचं विसर्जन किंवा त्याचा जो अभिमान आहे तो त्या अभिमानाचं जे विसर्जन आहे ते विसर्जन खऱ्या अर्थानं सेवेच्या माध्यमातूनच होत असते. आणि म्हणून सेवा करत असताना लहानातल्या लहान लोकांनाही आपल्या डोक्यावर घेऊन नाचणं हा खऱ्या अर्थानं मोठेपणा आहे. आणि म्हणून सज्जन हो दास हा शब्द सेवा करणको दास की या ठिकाणी सर्व दीन दलित उपेक्षित अनाथ आदी लोकांचं प्रतीक म्हणून आलेलं आहे. ज्यांना दास अशा पद्धतीचं म्हणतात यांच्या संबंधाने महाराज असं म्हणतात की हे जे सगळे दीन आहे दलित आहे या सगळ्या दीन दलित लोकांची सेवा तुमच्या आमच्या जीवनामध्ये घडली पाहिजे. आणि म्हणून त्यांचं म्हणणं असं आहे की दीन दलितांची तहान भूक, दीन दलितांचे सुख दुःख काहीच नेणती धर्माभिमानी मूर्ख स्वधर्म घोक चालविती. त्यांच्या कुठल्याही प्रकारच्या सुखदुःखाचा
किंवा दीन दलित जे लोक आहे समाजामधले, अस्पृश्य लोक ज्यांना म्हटल्या जात होतं एका काळामध्ये, स्पृश्यास्पृश्य ज्यांना म्हटलं जात होतं, त्यांची तहान भूक अर्थात त्यांना जेवण दिलं पाहिजे, अर्थात त्यांना आपल्या विहिरीतलं पाणी पाजलं पाहिजे, याही पद्धतीचा विचार आपल्या लोकांच्या मनात येत नव्हता. पाणी सुद्धा पिऊ देत नव्हते हो. शेवटी आमच्या राष्ट्रपिता महात्मा फुले यांना आणि घरची पाण्याची विहीर खुली करावी लागली होती सर्वांकरिता, अस्पृश्यांकरिता. तर पाणी सुद्धा पिऊ दिल्या जात नव्हतं. त्यांच्या सुखदुःखामध्ये सुद्धा त्यांच्याकडे लक्ष दिल्या जात नव्हतं. आणि स्वतःच्या धर्माच्या शास्त्राचा नुसता आम्ही गवगवा करत बसत होतो, असा पद्धतीचा एक काळ होता. आणि म्हणून नेणती मूर्खाभिमानी, मूर्ख अभिमानी त्यांना महाराजांनी म्हटलं आहे. आणि म्हणून दलित समाजा मानूनी देव सेवा करावी हाची धर्म, असं ग्रामगीतेने सांगितलं. त्या समाजात, दलित समाजाची सुद्धा सेवा तुमच्या आमच्याकडून घडली पाहिजे. किती सेवा घडली पाहिजे तर ज्ञानदेव नामदेव आदी संती आलीन गेले दलित समाजाप्रती. दलित समाजातले चोखोबाराय, त्या चोखोबारायांची सेवा आमच्या संतांनी सोडून द्या. आमच्या पंढरीश भगवान पांडुरंग परमात्म्याने सुद्धा चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वहिनी उघडा द्वार हाका मारी. आणि म्हणून पहा तुम्ही ते प्रसंग, वहिनी उघडादार म्हणून हाका मारले. कशा करता? बाळणपण केलं परवा नाही हो, सेवा करण की ओ दास की. दास असलेल्या संत चोखोबारायांच्या घरच्या त्यांच्या पत्नीचं बाळंतपण सुद्धा पंढरीश भगवान पांडुरंग परमात्म्यानं केल्याचा उल्लेख आहे. आणि म्हणून सेवा केलीच पाहिजे. आमच्या साधू संतांनी सुद्धा दलित समाजाला हृदयाशी धरलेला आहे. या ग्रामगीतेच्या 29वा अध्याय जो दलित सेवा, त्याच्यामध्ये राष्ट्रसंतांनी जवळजवळ 30, माझ्या चिंतनानुसार जवळजवळ 30 साधू संतांचे, महापुरुषांचे प्रमाण दिलेत की त्यांनी कशा कशा पद्धतीची सेवा केली. तर ते सगळे वय वाचून दाखवण्या इतका वेळ माझ्याकडे उपलब्ध नाही. आणि म्हणून सेवेच्या संबंधानं आम्ही इतकी सेवा केली पाहिजे की चैतन्य प्रभू सारख्यांनी हृदय महारोग्यासारखे लोक हृदयाला लावले हो. म्हणून क्षय अथवा कुष्ठरोग हा न मानिता दैवाचा भोग, त्यांच्या निवारणाचे प्रयोग केले पाहिजे गावोगावी. याच्याहीपेक्षा पुढे जाऊन महाराज सांगतात की भंगलेल्या मानवी मूर्ती त्यांच्या सेवेतची ईश्वरी भक्ती, आर्ताशी दिल्या वाचुनी शांती, मागता मुक्ती मिळे कैची. अर्थातच जीवनातून जे जे उठले त्यांना सहृदयपणे पाहिजे भेटले, आणि अनाथांच्या सुखास्तव झटले त्याची आवडले देवधर्मा. अशा पद्धतीचा निर्वाळा ग्रामगीतेनं दिला आहे. आणि म्हणून अंध, पंगू, मूक, बधीर, अशक्त, अपंग, निराधार या ईश्वरी चित्रा रंगविती सुंदर ते थोर धर्मशील असतात. आणि म्हणून या पद्धतीची सेवा तुमच्या आमच्याकडून झाली पाहिजे. आणि म्हणून आमच्या देवी देवतांनी सुद्धा कुठल्याही प्रकारचा जातीभेद पंथभेद पाळलेला नाही. म्हणून ते जे दीन दुःखी जलित लोक आहेत, दलित लोक आहेत, यांच्या संबंधाने दास हा शब्द महाराजांनी या ठिकाणी योजलेला आहे. आणि त्यांची सेवा करताना सुद्धा आमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची किळस लज्जा अशा पद्धतीची जागृत होऊ नये, तर ती आम्ही सुद्धा सहृदय अंतःकरणाने केली पाहिजे, हा महाराजांना सांगायचं. कारण शास्त्र सांगते की तुळादपी शुनीचेत, अर्थात आम्ही स्वतःला गवताच्या काडीपेक्षाही सुद्धा नीच आणि हलकं अशा पद्धतीचं समजायला पाहिजे, खालचं अशा पद्धतीचं समजायला पाहिजे. आणि म्हणून बाळगती धर्माचा अभिमान परी धर्म बांधवा नाही स्थान, कुत्र्या मांजरा इतकाही मान तया न देती धर्मदंड, ही परिस्थिती निर्माण झाली. आणि म्हणून आमच्या संतांनी सांगितले त्यांची सुद्धा सेवा करणं आमची कर्तव्य आहे. अर्थातच तळ्या गाळ्यातल्या रंजल्या गांजल्यांची हार्दिक सेवा करणे हाच आमच्या अभिमानाचा त्याग करण्याचा उत्तम उपाय आहे. आणि म्हणून अभिमान गेल्याचा पुरावा जर काही असेल तर तो म्हणजे दीन दुःखी दलित लोकांची सेवा करण्याची तुमची आमची प्रवृत्ती, आणि ती सेवा करणे हीच गोष्ट खऱ्या अर्थानं जीवनामध्ये काय आहे सज्जन हो, तुमच्या आमच्या अभिमान घालवण्याचा एक मार्ग आहे.
परंतु ही जी सेवा आपण करतो आहो, ही तुमची आमची जी सेवा आपण करणार आहोत, या दलित लोकांची ही सेवा कशी असावी आणि कशी असू नये हाही एक चिंतनाचा भाग आहे. म्हणून ती सेवा करत असताना कशी असावी, तर ती अंतःकरणापासून केलेली असावी, शुद्ध भावनेतून केलेली असावी. न की ती सेवा नसावी वरपंग दांभिक, आत एक बाहेर एक, सेवा नसावी कृत्रिम सुरेख, कागदी फुलांपरी, असं ग्रामगीतेनं म्हटलंय, ग्रामगीतेच्या 9व्या अध्यायामध्ये. ती सेवा त्या पद्धतीची हवी. जगद्गुरु तुकोबार सुद्धा म्हणतात की तुका म्हणे काय, नको वरपंग देवा, घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध. आणि म्हणून त्याच प्रकारे भाव शुद्ध भावानं केलेली सेवा असावी. तुका म्हणे नको वरपंग देवा, वरपंग सेवा असू नये, दांभिक अशा पद्धतीची असू नये. म्हणून सेवा, कारण ज्यात अभिमानाचा त्याग गृहीत धरलेला आहे. कारण उपकार हा शब्द आणि सेवा हा शब्द थोडा भिन्न आहे. कारण उपकार करणं आणि रंजल्या गांजल्यांना जवळ करणं, याच्यामध्ये उपकार करणारा मोठा असतो आणि ज्याच्यावर उपकार केला जात असतो तो नीच अशा पद्धतीचा समजला, खालचा अशा पद्धतीचा समजला जात असतो. परंतु सेवा करत असताना जो सेव्य आहे तो श्रेष्ठ मानला गेला असतो आणि सेवा करणारा हा त्या ठिकाणी लहान असतो. आणि जे लहान असतात तेच थोर किंवा महान ठरत असतात. लहानाहुनी लहान व्हावे तेव्हा थोरपणा पावे, असं जगद्गुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा अभंग. आणि म्हणून ज्यांच्यामध्ये भक्ती आहे, नम्रता आहे, अशा पद्धतीचेच लोक थोर होत असतात. कारण सेवेनंच सगळ्या गोष्टीला महत्व आलेलं. तीर्थक्षेत्राला सुद्धा कशाला महत्व आलं आहे, चिंतन तर करून पहा. तीर्थी दान सत्पात्री भोजन, यज्ञादिकी खर्चावे अन्न धन, यात सेवा दृष्टीनेच सांगितले पुण्य, एरवी मिथ्या. या ज्या काही गोष्टी आहेत याच्यामध्ये सेवा भाव जर असेल तरच पुण्य आहे. आणि नुसतं सेवाभाव नसून जर आम्ही ते करत असू तर मग मात्र त्यातून पुण्यही मिळणार नाही आणि त्यातून कुठल्याही प्रकारचा उपयोग सुद्धा होणार नाही. अर्थातच खरा यज्ञ जर कोणता असेल तर तो म्हणजे सेवा हाच खरा यज्ञ आहे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर वर्णन करतात. आपुला अथवा परावा, ठाई उपकारासी उपकरसी पांडवा, तेने यज्ञ होई बरवा याज्ञिकू माझा, आणि अथवा प्रवासे का पिढा, का क्षिणले जे साकडा, ते जीव सुरवाडा आणि जती, आणि निम्न भरलिया विणे पाणी ढळो चिलेने, आणि तेवी श्रांत तोषवणी जाणे सामोरे पा. अर्थात जे समोर दिसतील त्यांच्यावर आलेलं संकट जे आहे त्याचं निवारण करणं आणि त्यांना सुखी करणं ही सेवा काही सामान्य नाही, तर हा एक यज्ञच आहे. हा ज्ञानोबारायांचा सुद्धा निर्वाळ आहे. आणि म्हणून सेवेतची आहे देवभक्ती, कार्य करण्यातची राष्ट्रशक्ती, आणि यानेच मिळे शेवटी मुक्ती, अवतार दीप्ती अंगी. आणि म्हणून एक गोष्ट या ठिकाणी महाराजांनी लक्षात आणून दिली की षड्गुण ऐश्वर्य संपन्न अशा पद्धतीचा एखादा अवतारी पुरुष जरी असेल, तो देव असेल, तो संत असेल, तरी सुद्धा ते सुजनांचं रक्षण आणि दुर्जन लोकांचं निर्दालन करण्याची सेवा केल्या वाचून त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा गौरव प्राप्त होऊ शकत नाही. अर्थात ज्यांनी जगी सेवा केली त्याशीच अवतार पदवी लाभली. किंवा संत कोणाला म्हणतात, संताची फार सुंदर व्याख्या ग्रामगीतेमध्ये महाराजांनी केली. कोणाला संत म्हणावं? ज्यांनी जनसेवेशी जीवन दिले, स्वानंदी बुडोनी जगात आरिले, तेची संत अवतार ठरले, कर्तव्यशील मानव. ग्रामगीतेतली सर्वात सुंदर व्याख्या संताची जर कोणती असेल तर ही आहे. काय व्याख्या आहे ही? व्याख्या आहे संताची, ज्यांनी जनसेवेशी जीवन दिले, ज्यांनी जनाच्या सेवेकरता जीवन देऊन टाकलं. आणि स्वानंदी बुडोनी, फक्त स्वानंदात बुडून राहिले नाही तर स्वानंदात तर बुडलेच बुडले, आत्मानंदात ब्रह्मानंदात तर बुडलेच बुडले, पण तो आत्मानंद जनता जनार्दनाला सुद्धा त्यांनी मिळवून दिला. स्वानंदी बुडोनी जगात आरिले, आणि पुढे तेची संत अवतार ठरले, कर्तव्यशील मानव. तेच संतांचे अवतार ठरले ज्यांनी सेवा केली.
एकंदरीत सांगायचं काय आहे की देव देवता जगी आली, जप तपादी करू लागली, परिपूर्णता नाही झाली, सेवा नाही तोवरी. ते जोपर्यंत त्या देवी देवता ज्यांना आपण म्हणतो त्या देवांनी सुद्धा सेवा केली नाही तोपर्यंत देव ठरू शकले नाही. कारण भगवान श्रीराम दशरथाचा मुलगा म्हणून देव नाही, महाविष्णूचा अवतार म्हणून देव नाही, माफ करा, भगवान श्रीराम सीतापती आहेत म्हणून देव नाही, साक्षात चैतन्याचा पुतळा आहे म्हणून देव नाही, तर भगवान रामचंद्र देव कधी ठरले? ज्यावेळेस त्यांनी सेवा केली, अस्पृश्य पृश्य लोकांना सुद्धा जवळ केलं. अहो, ज्यावेळेस रामचंद्र राज्य त्यागिले, रावणा संहारुनी सज्जन रक्षिले, म्हणूनच अवतार ठरले सर्वतोपरी, त्यावेळेस भगवान रामचंद्र अवतार ठरले. ज्यावेळेस त्यांनी या पद्धतीची समाजाची सेवा केली, समाजाला होणारं दुःख, रावणापासून समाजाला होणारं दुःख ज्यावेळेस त्यांनी संपवलं, नष्ट केलं, त्यावेळेस भगवान राम आमच्यासाठी देव ठरले. भगवान कृष्ण कधी देव ठरले? श्रीकृष्णे कंसमर दिला, दुर्योधनाचा नाश घडविला आणि सुख देऊनी गोरगरिबाला मगची ठरला अवतार तो. त्यावेळेस भगवान कृष्ण अवतार ठरला. गोकुळात जन्माला आला म्हणून नाही, देवकीच्या उदरी जन्माला आला म्हणून नाही, तर त्यांनी या पद्धतीचे कृत्य केले. अर्थातच एकंदरीत सांगायचं काय आहे? एवढंच सांगायचं आहे, एकच निर्विवाद सत्य आहे की जगी जेवढे पूज्य पुरुष झाले ते सर्व सेवेनीची गौरव पावले. अर्थात जे जे काही आज गौरव पावलेले आहेत, ज्यांची ही भूमिका होती की आपण भूमी समान राहावे, हीन दिनाची वरी उचलावे, तेच लोक खऱ्या अर्थानं आता अवतार ठरले. म्हणून जो सेवाची मानतो जण, काही अपेक्षा न ठेवून तो शेवटी झाला भगवान, पूजू लागले घरोघरी. आमच्या तपमूर्ती संत गाडगे बाबांना काय मानलं? सेवा हेच त्यांनी धन संपत्ती मानली. आज त्यांची घरोघरी पूजा होऊ लागली. ज्या ज्या साधू संतांनी महापुरुषांनी समाजाची सेवा केली, सत्कार्य सेवाव्रत नम्रता धारण करून ज्यांनी सेवा केली, तेच लोक आज श्रेष्ठ ठरलेले आहेत. आणि म्हणून सेवा कार्यात नम्रता असली तरी त्यामुळे नीचता मात्र तुमच्या आमच्या प्राप्त होऊ शकत, परंतु सेवा ही निष्काम भावनेनं केलेली असली पाहिजे. आणि त्या निष्काम भावनेतून केलेली जी सेवा आहे, अहो आमच्या साधू संतांनी सेवा केली, आमच्या पंढरीश भगवान परमात्मा संतांची सेवा केली. हो, त्या रिकाम गमतने महाराजांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. तुझला गमतची राही रिकामे, ढुंडाळीत तू राही सदाचा, संकट होईल दूर करशी, चोख्याचे ओरून या ढोरे, गोऱ्याची वाचविली पोरे, नाथा घरचे पाणी, पखाल भरून वाहत असे, कुणास ठाऊक नाही असे, तू भक्तांच्या मनी असे. या पद्धतीची सेवा आमच्या देवानं केली म्हणून आम्ही त्याची उपासना करतो. अर्थातच ही जी सेवा आहे, ही सेवा करत असताना एक प्रकारची नाही. महाराज सांगतात की सेवा म्हणजे एक नव्हे, प्रत्येक कार्य सेवामय आहे, परी ज्यात व्यक्तिभावेनं आहे संग्रह वृत्ती. अर्थात स्वतःचं मोठेपणा सिद्ध करण्याकरता बरेच लोक सेवा करतात. आम्ही अमुक ठिकाणी अमुक दिलं, तमुक ठिकाणी तमुक दिलंय, पण त्याच्यावर नाव लिहिलेत ना. अर्थातच मी कधी कधी विनोदानं म्हणत असतो की काही लोक काही सामाजिक मंदिरामध्ये किंवा सामाजिक हॉलमध्ये आणि पंखा देतात, सिलिंग फॅन देतात, आणि त्याच्यावरती त्या मूर्ताचं नाव लिहित आहेत की अर्थातच यांच्या स्मृती प्रित्यर्थ आम्ही या ठिकाणी देत आहोत. त्यावरती नाव लिहितात, तो पंखा फिरतोय. मी असं म्हणतो की ज्याचं नाव त्याच्यावरती लिहिलंय वा ज्याच्या स्मृती प्रित्यर्थ तो पंखा तुम्ही त्या ठिकाणी दिलायत ना, त्याला 84चा सुद्धा इतका कठीण फेरा पडला नसेल जितक्या चक्रा त्याला या पंख्यावर माराव्या लागत आहेत. अर्थातच त्या पद्धतीचा कुठेतरी सूक्ष्म अंकार आपल्या ठिकाणी असतो की आम्ही या पद्धतीची सेवा केली आहे. अशा पद्धतीची ती सेवा असू नये किंवा स्वतःकडेच त्या सेवेच्या माध्यमातून स्वतःला काही फायदा होतो अशा पद्धतीची सेवा मात्र ती दांभिक अशा पद्धतीची सेवा ठरू शकते. आणि म्हणून सेवा कशी करायची महाराजांनी फार सुंदर उत्तर दिलं ग्रामगीतेमध्ये. काय वर्णन केलं महाराजांनी की सूर्य सकाळांची सेवा करी, परी बदला न मागे तिळ भरी, सातत्याने चाले त्याची साकरी, सेवा भावे. सेवा भावनेनं सूर्य सर्वांची सेवा करतो. कुठे कधी मागितलं का? कधीच नाही हो. प्रतिष्ठे माझी जी सेवा असते ना ती
कधीच प्रतिष्ठे माझी सेवा नव्हे, ती स्वाभाविक हौसाची आहे. आत्मसमाधान ही चिराहे पूर्ण फळ ती याची. ज्याच्याकडून काही फायदा होतोय किंवा आपलं नाव मोठं होतंय म्हणून ती सेवा केली जाते, ती सामाजिक सेवा नाही तर ती एक हौस आहे. हौस म्हणून केल्या जाते की चला त्या निमित्तानं आपलं नाव तरी मोठं होतंय. आणि म्हणून उपकार का फल नाही मिलेगा, जान कर उपकार हो, उपकार ही फल है हमारा. उपकाराचं फळ मिळणार आहे याची अपेक्षेनं कुठल्याही प्रकारचा उपकार अशा पद्धतीचा केला जाऊन. म्हणून दुःखितांच्या मुखावर आपल्या सेवा कार्यानं हास्यरेखा अशा पद्धतीची उमटली म्हणजे तोच खऱ्या अर्थानं आपला पुरस्कार असतो, तेच खरं आपलं प्रमाणपत्र असते सेवा केल्याचं. ही भावना तुमची आमची झाली पाहिजे. किती सेवा करावी. ज्ञानोबाराय म्हणतात की जो खांडावेया घावो घाली, का लावणी जेने केली, दोघा एकुची सावली वृक्षू दे जैसा. अर्थात ज्यानं झाड लावलं त्याला जितकी सावली आमचे वृक्ष देतात तद्वतच तितकीच सावली. ते झाड तोडण्याकरिता गेलेला एखादा व्यक्ती असेल आणि तो झाड तोडता तोडता दमला असेल, मधात त्याला भूक लागली असेल तर तो जेवण करण्याकरिता बसतो त्याच झाडाखाली, त्यावेळेस तेच झाड त्याला सुद्धा तितकीच सावली देते. इतकी सेवा त्याची असावी. महाराजांनी सुद्धा ग्रामगीतेमध्ये सांगितलं की वृक्ष सर्वांची सेवा करतो, छाया पुष्पे फळे देतो, शेवटी प्राण तोही कार्या लावतो सेवेसाठी. इतकी आमची सेवा असावी. एक प्रसंग सांगितला जातो की एकदा आणि एक राजकुमार घोड्यावरती अशा पद्धतीचं बसून आणि एका बोराच्या एका रस्त्याने जात होता आणि त्या ठिकाणी बोरीचं झाड होतं. एक म्हातारी त्याचे बोरं पाडण्याकरता त्या बोराला दगड मारत अशा पद्धतीची होती. आणि त्या बोराला दगड मारायसाठी ती मारत होती. त्यातला एक दगड तो जो राजकुमार होता घोड्यावर बसून चाललेला त्याच्या डोक्याला लागला आणि त्या म्हातारीला राज दरबारामध्ये आणलं गेलं. आणि राजाच्या मुलाला अशा पद्धतीचं लागलंय त्या म्हातारीमुळे अशा पद्धतीचं म्हणून. आणि आता तिला सजा झाली पाहिजे आणि ही म्हातारी जर राजाकडे नेली तर राजा नक्कीला शिक्षा दिल्या वाचून राहणार नाही. अशा पद्धतीनं काही लोकांनी ती म्हातारी फरफटत त्या राजदरबारात नेली आणि तिला रात्रभर ठेवण्याला नाही, उद्या तिच्यावरती आपण न्यायनिवाडा करायचं अशा पद्धतीचं ठरलं. राजानं रात्रभर विचार अशा पद्धतीचा केला आणि दुसऱ्या दिवशी सगळं दरबार भरला. दरबारामध्ये आता न्याय लागणार, सगळ्या लोकांची नजर तिकडे लागून होती. आता या म्हातारीला कोणती सजा अशा पद्धतीची दिली जाते आणि अशा पद्धतीनं सगळे लोक पाहत होते. त्यावेळेस पाहिलं की ती म्हातारी जी आहे त्या म्हातारीच्या संबंधानं जो निर्णय लागला होता तो राजानं असा निर्णय दिला होता की जीवन जगत जोपर्यंत ही म्हातारी जिवंत राहणार आहे तोपर्यंत या म्हातारीच्या संपूर्ण उदरनिर्वाहाचं संपूर्ण जे काही एक व्यवस्था आहे ती व्यवस्था आपल्या या राजदरबारातून लावल्या जाईल अशा पद्धतीचा न्याय दिला. सगळे लोक आश्चर्य अशा पद्धतीचं करायला लागले. हो महाराज, तुमच्या राजकुमार तुमचा मुलगा आणि त्याला दगड मारणारी त्याला दगड या म्हातारीमुळे लागला, त्याच्या डोक्याला फार मोठी जखम झालेली आहे आणि अशा म्हातारीची तुम्ही अशा पद्धतीची आणि ही जीवनभर तिला जेवण खाऊन देण्याची आणि तिची पूर्ण व्यवस्था लावण्याची तुम्ही अशा पद्धतीची गोष्ट करताय. काय निर्णय? तेवढं राजा म्हणाला, ज्या झाडाला ही म्हातारी रोज अशा पद्धतीची आणि दगड मारत होती आणि कितीतरी दगड मारलेत, त्या झाडानं त्या वृक्षानं कधीतरी या म्हातारीला कोणती सजा दिली आहेत का हो? मग आपण त्या झाडापेक्षाही नीच व्हावं का की एक दगड चुकून आपल्या मुलाला लागला तर त्या म्हातारीला शिक्षा द्यायची वाचून त्या म्हातारीची अशा पद्धतीची सेवा करणं हेच आपलं कर्तव्य ठरते. अशा पद्धतीनं त्या राजानं ठरवलं. अर्थात शरीरही सुद्धा समाजसेवेला अर्पण अशा पद्धतीचं करणारे जे आमचे दधीची ऋषींसारखे संत होऊन गेले. काय संत दामाजीने सेवा केली, प्रसंगी धान्य कोठारे लुटविली, देवानी कदर केली, फेडले ऋण येऊनी. अर्थात तुम्ही जर सेवा कराल तर त्या सेवेमध्ये ज्या ज्या पद्धतीचं आणि अशा संकट तुमच्या समोर उभे आहेत त्यावेळेस पहा तुमचे संकट दूर वाचून राहणार नाही. मेरे पंढरपूर के बादशहा भजन वाचून पहा महाराजांचं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणून जीवाची पर्वा मुळीच त्यांनी त्यावेळेस केली नव्हती दामाजींनी. आणि म्हणून खऱ्या अर्थानं दामाजी हे संत ठरले. अहो याही पेक्षा
एक महत्वाची गोष्ट बोलतो. जटायू पक्षी, अहो माणसं असून आपण सेवा करत नाही. अहो जटायू पक्षी त्यानं किती सेवा केली रामाची. अहो इतकी सेवा केली. किती सेवा करण्याकरता ज्यावेळेस रावण सीतेला घेऊन जात होते, अर्थात त्यावेळेस त्या रावणासोबत सुद्धा जिवंत असेपर्यंत त्या रावणाचा विरोध केला. तो जटायू पक्षी सेवेचा आहे. आज अर्थातच त्याच्या सेवेची फलश्रुती म्हणून त्या जटायू पक्षाचं नाव अजरामर झालेलं आहे. रामायणामध्ये नवे भारताच्या ऐतिहासिक पौराणिक ग्रंथांमध्ये त्याचं नाव आणि अजरामर अशा पद्धतीचं झालेलं आहे. आणि म्हणून सेवा करण को दास की परवाह नाही हो जानकी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे साधू संत सत्पुरुष आहेत. म्हणून जीवाची तमा न बाळगता आत्यंतिक अशा पद्धतीची सेवेच्या बाबतीतली निष्ठा असणे आणि सहृदय अंतःकरणानं ती सेवा करणे हीच खरी जिवंत हृदयाचं एक प्रत्यक्ष लक्षण आहे आणि मानवतेचं दिग्दर्शन अशा पद्धतीचं त्यातून होत असते. अहो सुभाषितकार सांगतात, कोणत्या ग्रंथातला श्लोक मला माहीत नाही, परंतु एक श्लोक मात्र मी बऱ्याच ठिकाणी वाचलेला आहे की आर्ता नाम इह जंतु नाम आरती छेद करोती शंख चक्र गदा हिनो द्विभुज परमेश्वर. अर्थातच द्विभुज देवत्व जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल, मनुष्य असताना सुद्धा देवत्व तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल, 2 हाताचा देव जर व्हायचं असेल, 4 हाताचा देव व्हा की नका व्हा, पण 2 हाताचा देव जर तुम्हाला व्हायचं असेल तर जे आर्त लोक आहेत त्या आर्त लोकांच्या आर्तिच्छेद अर्थात त्यांच्या आर्ततेचा छेद अर्थात त्यांच्या दुःखाचा उच्छेद अशा स्वरूपाचा करणं, यालाच आणि सरळ पद्धतीने याच्यामध्ये सांगितलं आहे की खऱ्या अर्थानं देवत्व सुद्धा तुम्हाला त्यांच्या आर्ततेचा नाश केल्यानं त्यांची सेवा केल्यानं प्राप्त होऊ शकते. आणि म्हणून चतुश्लोकी भागवतामध्ये सुद्धा नाथ महाराज सांगतात, एकनाथ महाराज, की जो निशेष निरभिमान त्याचा देह तो चैतन्य घन त्याचे करिता भजन जड मूढ जन उद्धरती. अर्थात जो निशेष निरभिमान अशा पद्धतीचा प्राणी होत असतो, जीव किंवा एखादा देहधारी महात्मा या दशेला प्राप्त होतो की जो निशेष निरभिमान, अजिबात त्याच्या ठिकाणी अभिमानाचा लवलेशही नसतो आणि त्याचा देह हा चैतन्यघन झाल्या वाचून राहत नाही आणि त्याची पूजा, त्याचं भजन, त्याची सेवा करण्यानं मूढ जनांचा सुद्धा उद्धार झाल्या वाचून राहत नाही. अर्थातच ज्याचा अभिमान गेला, तुका म्हणे देव झाला, तो देव झाल्या वाचून राहत नाही. आणि ते दिव्यत्व मिळवणं हा तर पुढचा भाग आहे सज्जन हो, परंतु देवाच्या प्रसन्नतेसाठी निष्ठेनं, श्रद्धेनं, भक्तिभावानं आणि निर्भयपणे सर्वांची सेवा करणं हे प्रथम आवश्यक आहे. कारण ज्यात सर्वेश्वराची पूजा सम्यक तेची कर्म गीता मान्य. म्हणून सर्वेश्वराची पूजा करणं आपलं कर्तव्य आहे. परंतु ही सगळी गोष्ट करत असताना एक गोष्ट सुद्धा मी जाता जाता सांगून जातो, एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की विरोध होता बसावे घरात, ऐसे नोहे सेवेचे व्रत, गंगा घाबरती पाहुनी पर्वत, तरी सागराशी न मिळे. आणि म्हणून देवाची पाहिजे बलिदान, आपला तो पशु, आपला भ्रम अभिमान, आणि म्हणून आपला जो अभिमान आहे, आपला जो भ्रम आहे, तो त्याला देवाला बली म्हणून त्याच्यासमोर तो बली द्यायचा आणि सेवेच्या माध्यमातून आपण आपला गौरव करून घ्यायचा आणि आपलं एक देवत्व प्राप्त करून घ्यायचं आहे. आणि हीच गोष्ट महाराजांना अपेक्षित असल्यामुळे महाराज म्हणतात की हो चीड झूठी राह की, अन्याय की, अभिमान की, सेवा करण को दास की, परवाह नाही हो जानकी. अशा पद्धतीचा विचार जगद्गुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या ठिकाणी मांडलेला आहे. तो आपण पाहण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी या श्री अष्टश्लोकी भागवताचा 2रा श्लोक आज चिंतनाकरिता आपण संपवलेला आहे आणि उद्यापासून छोटे न हो हम बुद्धी से हो विश्वमय से ईशमय या श्लोकाकडे आपण वळणार आहोत. अर्थातच आजचं हे प्रवचन संपवताना एक महत्त्वाची आजची सूचना अशी की आज याच फेसबुक पेजवरती ठीक 6 ते 7 या वेळेमध्ये माझे ज्येष्ठ बंधू
युवा व्याख्याते गुरुदेव सेवा मंडळाचे निष्ठावंत सक्रिय कार्यकर्ते राजदादा घुमणार यांचं अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त सुंदर अशा पद्धतीचं एक व्याख्यान होणार आहे. त्या व्याख्यानाचा आपण सर्व सद्भाविक सज्जनांनी लाभ घ्यावा. तद्वतच ठीक 7 ते 8 या वेळेमध्ये वरुड येथील आदर्श भजन मंडळ वरुड यांचा भजन संध्येचा सुंदर अशा पद्धतीचा कार्यक्रम होणार. आमचे सचिनजी चौधरी गुरुजी हार्मोनियम वादक आणि आमच्या गायिका कुमारी अंकिताताई आजनकर अशी काही मंडळी त्याच्यामध्ये सहभाग घेणार आहेत. आणि ह्या कार्यक्रमांचा आपण लाभ घ्यावा. आणि कदाचित 8 ते 9 या कालावधीमधलं प्रवचन मला त्याची कल्पना नाही, परंतु त्याही प्रवचनाचा आपण लाभ घ्यावा. आणि सोबतच या प्रवचनाच्या समारोपाला एक दुःखद बातमी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या संबंधानं आणि आम्ही जे काही नॅचरोपॅथीचे जे काही डॉक्टर आहोत किंवा डॉक्टर होत आहोत किंवा जे काही निसर्गोपचाराचे आम्ही पुरस्कर्ते आहोत, आमच्या मंडळीच्या दृष्टीनं आमच्या अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे निष्ठावंत आजीवन कार्यकर्ते प्रचारक तथा अनेक सेवाभावी संस्थांचे संस्थापक, सोबतच ज्यांच्या जीवनामध्ये भूमिदानाचं सुद्धा ज्यांनी पुण्य मिळवलं आहे. 4 एकर भूमी त्यांनी दान केली होती आणि सर्वोदय मंडळामध्ये सुद्धा ते कार्यरत होते, ॲडव्होकेट होते आणि डॉक्टरही सुद्धा आमचे नॅचरोपॅथीचे होते. असे आमचे आणि ज्या नॅचरोपॅथी संस्थेच्या माध्यमातून आम्ही डॉक्टर अशा पद्धतीची पदवी मिळवली आहे ते आमचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज निसर्गोपचार केंद्राचे संस्थापक परम श्रद्धेय वैकुंठवासी श्री रामसिंगजी दादा राजपूत यांचं काल रात्री वृद्धपकाळामुळे दुःखद निधन झालेलं आहे. त्यांच्या कतात्म्यास शांती लाभो अशा पद्धतीची गुरुदेवाकडे त्यांच्या सेवेच्या चरणी त्यांनी जी समाजाची सेवा केलेली आहे, अनेक बाबतीत त्यांनी सेवा केलेली आहे, त्यांच्या जीवनावर आम्ही काय बोलावं, त्या सेवामूर्ती रामसिंग दादांच्या चरणी आजचं हे सेवा या विषयावरचं प्रवचन आपल्या शांतीपाठाच्या माध्यमातून पूर्णता बहाल करूया. सर्वेत्र सुखीनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की जय. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. समर्थ अडकोजी महाराज की जय. तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. गुरुवर्य ऋषि संत घुसरकर महाराज की जय. सब साधु संतन की जय. भारत माता की जय.